येळकोट येळकोट जय मल्हार. मल्हारी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आज आपण खंडोबाची एक भक्तिपूर्ण सेवा पाहणार आहोत, जी सेवा तुमच्या जीवनामध्ये भाग्योदय, सुख आणि खंडोबाची प्रचिती आणेल. खंडोबा जो भक्तांचे दुःख आणि दारिद्र्य दूर करतो, त्यांची ही सेवा तुम्हाला नक्कीच आनंद देईल. मल्हारी भक्तांनो, ही सेवा कशी करावी, कधी करावी, केव्हा करावी, या सेवेसाठी कोणकोणत्या वस्तू लागतात आणि ही सेवा केल्यामुळं आपल्याला कशा प्रकारची फलप्राप्ती होते, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही सेवा अत्यंत विशेष आहे आणि महत्त्वाची आहे. ही सेवा जर आपण रोज नित्यनेमाने केली तर आपली कितीही मोठी इच्छा असू द्या, मनोकामना असू द्या, ती या सेवेमुळं पूर्ण होते. तुमच्यापुढं कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, कितीही मोठी समस्या असू द्या, ती या सेवेमुळं दूर होऊ शकते आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर, पैसा सर्व काही तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. असं या सेवेचं महत्त्व आहे. फक्त ही सेवा श्रद्धेनं करावी, मनापासून करावी, हृदयाच्या अंतःकरणातून करावी, कारण ही सेवा साक्षात आपलं कुलदैवत खंडोबाची, मल्हारींची सेवा आहे. आणि जो कोणी ही सेवा करतो तो सर्व काही प्राप्त करतो अशी मान्यता आहे. तर ही सेवा नित्यनेमाने करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर दर रविवारी ही सेवा न चुकता आपल्या घरात व्हायलाच हवी. जर तुमचं कुलदैवत खंडोबा असेल तर तुम्ही दर रविवारी ही सेवा न चुकता आपल्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तर ही सेवा कधी करावी, कशी करावी, हे सविस्तर आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, रविवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. पांढरे किंवा पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे. घरातील जी स्वच्छ जागा आहे ती जागा आपल्याला निवडायची आणि त्या ठिकाणी एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर एक स्वच्छ पिवळा कपडा आपल्याला टाकायचा आहे आणि त्या पिवळ्या कपड्यावर आपला खंडोबाची मूर्ती किंवा खंडोबाचा टाक त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि हे ठेवल्यानंतर आपला पूजेमध्ये जे साहित्य लागतं त्या साहित्यामध्ये आपला बेलपत्र, पिवळे फुले, भंडारा, हळद, अक्षता, खोबरं, सुपारी आणि नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा खीर असेल तरी चालेल किंवा तिळाच्या वड्या असल्या तरी चालतील. आणि पंचामृतासाठी आपल्याला दूध, दही, तूप, मध, साखर आणि सोबतच अगरबत्ती, कापूर आणि तुपाचा दिवा आपल्या या ठिकाणी हवा आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत हे साहित्य आहे आणि हे सर्व साहित्य आपण या सेवेसाठी वापरणार आहोत. तर मल्हारी भक्तांनो, सगळ्यात प्रथम आपल्याला खंडोबाची मूर्ती किंवा टाक चौरंगावर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी धूप अगरबत्ती लावायची आणि धूप अगरबत्ती लावून अक्षता व्हायचा आहे, फुलं व्हायचे आहेत आणि त्यानंतर हातामध्ये जल घ्यायचं आहे आणि जल म्हणजेच पाणी, आणि पाणी घेऊन आपल्याला आचमन करायचं आहे आणि त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे. संकल्प करायचा म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल किंवा तुम्ही ही सेवा काय करताय, ही सेवा करण्याचा उद्देश तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचा आहे आणि खंडोबाला आव्हान करायचं आहे की हे खंडोबा, मी सर्व सुख आणि समृद्धीसाठी खंडोबाची ही सेवा करत आहे, पूजा करत आहे. आणि हा संकल्प करताना मनात खंडोबाचे स्मरण करा आणि त्यांना तुमच्या घरी येण्याची विनंती करा. मल्हारी भक्तांनो, आता खंडोबाचे आपण ध्यान करायचे आहे. खंडोबाचं ध्यान करायचं म्हणजे खंडोबाला स्मरण करायचे आणि त्यानंतर आपण त्यांना आवाहन करायचे की हे माझ्या देवा, हे मार्तंड भैरवा, माझ्या घरी येऊन माझ्या पूजेचा स्वीकार करा, असं तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचे. आणि यानंतर खंडोबाचा आपला अभिषेक करायचा आहे, कारण का या सेवेचा मुख्य उद्देश आहे खंडोबाचा अभिषेक करणे. तर तो अभिषेक आपला पंचामृताने करायचा आहे. तर पंचामृतामध्ये आपण दूध, दही, तूप, मध आणि साखर घेतलेली आहे. तर जी मूर्ती किंवा टाक आहे त्या टाकाला आपल्याला
या पंचामृतानं स्नान घालायचे आणि प्रत्येक पंचामृत आपण अर्पण करताना त्या ठिकाणी ओम श्री मार्तंड भैरव रूपाय नमः हा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्या त्या ठिकाणी बोलायचा आहे. अभिषेकानंतर शुद्ध जलानं मूर्ती किंवा टाकाला स्नान घालायचं आहे आणि मूर्ती किंवा टाक स्वच्छ कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि चौरंग किंवा पाटावर पुन्हा स्थापित करायचा, ठेवून द्यायचा आहे. आणि आता बेलपत्र, पिवळी फुलं आणि भंडारा त्या ठिकाणी आपण खंडोबाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करत असताना आपला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हा जो त्यांचा मंत्रघोष आहे हा आपल्याला त्या ठिकाणी 3 वेळा उच्चारायचा आहे. आणि मल्हारी भक्तांनो, यानंतर आपण खंडोबाला प्रार्थना करायची आणि प्रार्थना करताना आपण त्यांना पुन्हा एकदा आपल्या मनातील जी भावना आहे ती भावना बोलून दाखवायची किंवा आपण संकल्प काय केला आहे तो बोलून दाखवायचा आहे. आणि शुद्ध मनानं शांत मनानं त्यांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर आपण खंडोबाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग त्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी असेल, खीर असेल किंवा तिळाचे वडे असतील ते त्या ठिकाणी ठेवायचे. आणि नैवेद्य ठेवताना आपल्याला पुन्हा मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री मार्तंड भैरव रूपाय नमः हा मंत्र आपण म्हणत राहायचा आहे. आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर जो कापूर आहे आणि जो आपण तुपाचा दिवा घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या ठिकाणी आपण खंडोबाची तुम्हाला जी आरती येत असेल ती आरती या ठिकाणी म्हणायची आहे. आणि आरती झाल्यानंतर सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा 3 वेळेला खंडोबा देवाचा जयघोष करायचा आहे. आणि आरतीनंतर तामणामध्ये सुपारी, खोबरं आणि भंडारा ठेवायचा आहे. आणि ते जे ताट आहे म्हणजे तामण 3 वेळेला वर उचलायचं आहे, खाली ठेवायचं आहे. आणि आपला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट हे आपलं ते तामण वर उचलताना आणि खाली ठेवताना बोलायचं आहे. तर मल्हारी भक्तांनो, ही जी खंडोबाची सेवा आहे ही सेवा आपल्याला अशा प्रकारे करायची आहे. आणि ही सेवा नियमित केल्याने खंडोबा तुमचं दारिद्र्य, तुमचं दुःख, तुमची संकटं, तुमच्या पाठीमागची इडापिडा, साडेसाती, त्रास, समस्या काही असू द्या ते सर्व या सेवेमुळं दूर करतो. तुम्हाला आर्थिक समृद्धी देतो, कौटुंबिक सुख देतो, तुमच्या घरामध्ये पैसा, अडका, प्रॉपर्टी सगळं काही देण्याचा खंडोबा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंडोबा त्यांच्या भक्तांचं या सेवेमुळं वेळोवेळी रक्षण करतो अशी मान्यता आहे आणि आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये भाग्योदय घडवतो. तर मित्रांनो, ही सेवा नक्की रोज करण्याचा प्रयत्न करा. रोज जमत नसेल तर दर रविवारी कमीत कमी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि पूजेनंतर आपला 108 वेळा या ठिकाणी खंडोबाचा मंत्र बोलायचा आहे. आणि खंडोबाचे सगळेच मंत्र अत्यंत खंडोबाला प्रिय आहेत. त्यापैकी तुम्हाला कुठलाही जो आवडत असेल, जो सोपा वाटत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हा मंत्र जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा. आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल व्हायला लागतो आहे. तुमचं नशीब नक्कीच बदलायला लागेल. सगळ्या गोष्टी तुमच्या हिशोबाने घडायला लागतील. तुम्ही जेही ठरवाल त्या गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल. तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती, पैसा सर्व काही यायला लागेल. गरिबी असेल तर ती गरिबी दूर होईल. आणि संकट असतील तर ती संकट नष्ट होतील. दुःख तर ते दुःख दूर होईल. तर ही सेवा अत्यंत फलदायी अशा प्रकारची आहे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर मल्हारी भक्तांनो, खंडोबाची ही सेवा तुमच्या जीवनामध्ये नक्की सुख आणेल, शांती आणेल आणि समृद्धी आणेल. ही सेवा तुमच्या घरी करून पहा आणि तुम्हाला यानंतर आलेले अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून खंडोबाच्या भक्तीचा प्रसार घराघरात व्हावा आणि खंडोबाचे आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त व्हावेत. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट.